जय गुरुदेव. माझं नाव डॉक्टर श्री रामचंद्र सरस्वती शांताराम देसले आहे. मी भिवंडी तालुक्यातील भोकरी या गावामध्ये राहतो. माझं वय 69 वर्ष आहे आणि मी 2023 सप्टेंबरच्या ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं आहे. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये इतके चेंजेस झालेले आहेत. मला पूर्ण आजार होते. BP होतं, शुगर होतं, गुडघ्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता आणि हे सगळे आजार माझे फक्त आणि फक्त मी ज्ञानयोगाशी जोडल्यामुळे, साधना केल्यामुळे हे सगळे झालेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये इतके भयानक प्रसंग आले. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा होता, की माझी गाडी 90च्या स्पीडला असताना 7 फुटाच्या खड्ड्यामध्ये पडली. 3 टायर फुटले आणि गाडी जंप होऊन पलटी झाली. 4ही टायर वर झाले. मी, माझी मिसेस आणि बहीण होतो. आम्हाला थोडं खर्चटलंही नाही. केवळ आणि केवळ एक माऊली ज्ञानयोगाची पॉझिटिव्हिटी असल्यामुळं आणि सकारात्मक विचार असल्यामुळं मिसेस मला बोलली, "गाडी पलटी होते आपली, काय होणार?" मी मिसेसला बोललो, "काही होणार नाही. ज्ञानयोगाची ऊर्जा आणि माऊलींची कृपा आपल्यास बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला काहीही होणार नाही." आणि खरंच तुम्हाला कुणालाही जरी बिना मेडिसिनने जर आयुष्य जगायचं असेल, तर ज्ञानयोगाशी जोडलं जावं. उत्तमचं उत्तम आयुष्याचं सगळे संकट बाजूला होतात आणि एक माऊलीजींच्या ऊर्जेमुळं, ज्ञानयोगाच्या ऊर्जेमुळं पुढील आयुष्य एकदम सुखी होतं. मी आज 69 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतका तंदुरुस्त आहे. मला दोस्त कंपनी लोकं विचारतात, "अहो 69 वर्ष तुमचं वय असूच शकत नाही. असं कसं असू शकेल?" तर सगळ्यांना आश्चर्य वाटते, पण खरंच माझं वय 69 वर्ष आहे आणि हे केवळ आणि केवळ एक ही पॉझिटिव्हिटी माझ्या मनामध्ये आहे. ज्ञानयोगाची ऊर्जा माझ्याबरोबर आहे. माऊलीजींची ऊर्जा, माऊलीजींची कृपा माझ्याबरोबर आहे आणि माझं पूर्ण कुटुंब हेल्दी आणि सुखी आणि समृद्ध आणि समाधानी आहे. माझ्या आयुष्यामध्ये माऊलीजींच्या कृपेने मला काहीही कमी नाही. आयुष्याची जी सुखं कोणी उपभोगली नाहीत, ती माऊलीजींच्या कृपेने मी आज उपभोगत आहे. इतकं उत्तम कार्य आज या ज्ञानयोगाचं चालू आहे. आणि कालचा अनुभव सांगतो मी. शिखर चढलो, कळसूबाईचं शिखर चढलो. पॉसिबल नव्हतं. येताना जाताना आम्ही जे बघत होतो 30 वयाच्या आतलीच मुलं होती, येत होती, जात होती. पण आम्ही गेलो. जाताना मी परत आलो. दुसऱ्या काकांना आणि काकूंना सांगितलं, "काकी ही काठी घ्या आणि तुम्ही टेकत या." आणि त्यांना मागे बघताना मीच खाली पडलो आणि माझ्या कमरेमध्ये आणि गुडघ्यामध्ये इतकी लचक भरली, की माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. मला विश्वास पण नव्हता, की मी आता पुढे कसा जाईल. हळू मी उठलो, थोडा पुढे गेलो. थोडा पुढे चालत असताना अशी 2-4 साधक असे पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर काय झालं काय माहिती, मला पुढं ओढलं गेलं असं आणि मी धावायला लागलो आणि धावायला लागलो. मी चकित झालो, की असं कसं होऊ शकतंय. पुढे बघतो तर माऊलीजी होते. म्हणजे माऊलीजीच्या ऊर्जेने मला इतकं सामर्थ्य आलं, की मी खाली येईपर्यंत एकदम तंदुरुस्त झालो आणि निघतानाही आमच्या मनामध्ये इच्छा होती माऊलीजींच्या गाडीच्या मागे आपली गाडी असावी. पण माऊलीजींच्या गाडीच्या मागे 5 गाड्या होत्या आणि 5 गाड्या असताना पण एक गाडी पुढे निघून गेली माऊलीजींची आणि 3 गाड्या डिझेल पेट्रोलसाठी कुठे गेल्या काय माहिती नाही आणि आम्ही माऊलीजींच्या गाडीच्या मागे आलो. म्हणजे आमच्या मनात जे होतं ते खरंच काल साध्य झालं. म्हणजे हा चमत्कार म्हणा, साक्षात्कार म्हणा काय, पण आम्हाला तो साक्षात्कार झाला आणि खरंच आयुष्यात माऊलीजी म्हणजे आमचा श्वास आहे. ज्ञानयोग म्हणजे आमचा श्वास आहे आणि हा श्वास अखंड माऊलीजींच्या कृपेने चालू आहे आणि माऊलीजींच्या चरणाशी अखंड आम्ही राहावं हीच विनंती आहे. जय गुरुदेव.